रामकृष्ण हरी मंडळी, पंढरपूरच्या दिशेने आपला वारकरी रवाना झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपली वारी सुरू झाली. खरं तर वारीवरती आपल्या मराठी सिनेमामध्ये देखील असे अनेक सिनेमे बनले आहेत. असेच काही 5 सिनेमे आज तुम्हाला मी सांगणार आहे. खरं तर हे सिनेमे पाहिल्याशिवाय दरवर्षी घर बसल्या देखील आपली वारी पूर्णच होऊ शकत नाही. नंबर 5 ला आहे गजर हा सिनेमा. चिन्मय मांडलेकर आपल्याला या सिनेमात बघायला मिळतात. एक दिग्दर्शक ज्याला वारी शूट करायची आहे, त्याच्यामुळे तो वारीमध्ये सहभागी होतो आणि त्याचं आयुष्यच बदलून जातं. 4 नंबरला आहे विठ्ठल विठ्ठल हा सिनेमा. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित या सिनेमामध्ये आपल्याला 4 वेगवेगळी पात्र दिसतात. या 4 वेगळ्या पात्रांची 4 वेगळी कहाणी आहे. काहीतरी हेतूने ते या वारीमध्ये सहभागी होतात आणि त्यांचा हेतू पूर्ण होतो की नाही, की त्यांचंच आयुष्य बदलून जातं, हे आपल्याला विठ्ठल विठ्ठल या सिनेमात बघायला मिळतं. 3 नंबरला असा सिनेमा आहे जो आजपर्यंत आपल्या लक्षात आहे. मी बोलतोय संत तुकाराम या सिनेमाविषयी. जितेंद्र जोशी यांनी साकारलेलं यातलं तुकाराम महाराजांचं जे पात्र आहे ते आज देखील अजरामर आहे. खरंच हा सिनेमा खूप सुंदर झाला आहे. 2 नंबरला आहे राजा पंढरीचा हा सिनेमा. तुम्ही हे गाणं ऐकलं असेल, विठ्ठल नामाची शाळा भरली. हे गाणं ऐकून तुम्हाला हा सिनेमा नक्कीच आठवला आहे. नातू आपल्या आजी आजोबासोबत पंढरीच्या वारीला जायचं इच्छुक आहे, पण त्याला जाता येत नाही. त्यानंतर तसेच आजी आजोबा त्याला भेटतात का किंवा पुढे काय होतं हे राजा पंढरीचा या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळेल. 1 नंबरला आहे मराठी इतिहासातला अजरामर असलेला आणि गाजलेला असा सिनेमा पंढरीची वारी. अनेक अडथळे दूर करत हा सिनेमा बनला आणि तो आज एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो. अशोक सराफ, जयश्री गडकर यांनी या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत आणि आज देखील हा सिनेमा बघितल्याशिवाय आपली पंढरीची वारी पूर्णच होत नाही. या 5 सिनेमांपैकी तुमचा आवडता सिनेमा कोणता आहे आणि यावर्षी तुम्ही कोणता सिनेमा बघणार आहे हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा.